ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुदेवाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. मागील अध्यायामध्ये आपण पाहिले गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना खड्ड्यामध्ये पुरले. तर आता पुढच्या अध्यायामध्ये पाहूया गोरक्षनाथ व कानिपनाथ हे दोघे बद्रिकाश्रमात तपश्चर्याला बसले होते. ती कथा आपण आता पाहूया. ओम श्री गुरुदेव दत्त. इकडे गोरक्षनाथ व कानिपनाथ यांनी 12 वर्ष बद्रिकाश्रमात तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यावर ते निरनिराळ्या दिशेने आपापल्या गुरुच्या शोध घेण्यासाठी निघाले. परंतु गुरुचा शोध न लागल्यामुळे ते अस्वस्थ होते. डोळ्यातून गुरूंच्या विरहाचे घळाघळा पाणी येऊ लागले. अशा स्थितीमध्ये ते पुन्हा वेगवेगळ्या दिशेने गुरुच्या शोध घेण्यासाठी निघाले. गोरक्षनाथ गोड बंगालमधील हेलापट्टणास आले. गावाच्या वेशीजवळ त्यांनी मुक्काम केला. तेथील गावाच्या रक्षकांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा गोरक्षांनी त्यांना मच्छिंद्रनाथाबद्दल माहिती विचारली. ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी या गावात आला नव्हता, परंतु जालिंदर नावाचा बैरागी आला होता. सूर्यासारखे तेजपुंज त्याचे रूप होते. त्याच्या डोक्यावर अर्धांतरी गवताचा भार असे. तो रानातून गवत आणून गायीला घालीत असे. सुमारे वर्षभर तो इथे होता. त्याला जाऊनही 10 वर्ष झाली आहेत. एकीकडे तो नाहीसा झाला. गोरक्षाला वाटले नाव बदलून मच्छिंद्रनाथच आले असतील. नंतर भिक्षेची वेळ झाली म्हणून गोरक्षनाथ हेलापट्टणात भिक्षा मागण्यासाठी गेला. तेथे जालिंदरास पुरले होते. त्याच्या जवळच्या घरापाशी गोरक्ष गेला. भिक्षा वाढ म्हणण्यासाठी अलक निरंजन असा पुकार केला. त्या क्षणी आदेश म्हणून गोरक्षनाथांनी ओळखले. जमिनीतून आवाज आला. त्याने नाव विचारले. मला जालिंदर म्हणतात. तुझे नाव काय? मी गोरक्ष आहे. माझे गुरु मच्छिंद्रनाथ. तुम्ही जमिनीत कसे गाडले गेलात? तेव्हा जालिंदराने मैनावती व राजा गोपीचंद यांची कथा सांगितली. ते ऐकून गोरक्षाला फार राग आला. तो म्हणाला, महाराज, तुमची अशी दशा करणाऱ्या राजाला मी शासन करीन. तुम्ही आज्ञा करा. परंतु गोरक्षाला या विचारापासून परावृत्त करीत जालिंदर म्हणाले, तो आत्ताच काही करू नकोस. जे घडले आहे ते नाथपंथाच्या वृद्धीच्या दृष्टीने हीच वाह आहे. कोठेही गोष्ट बोलू नको. येथून गेल्यावर कानिप भेटेल त्याला सर्व सांग. तो येईल, राजाचे कल्याण करून नाथपंथाचा महिमा वाढविल व मला वर काढील. जालिंदराचे म्हणणे मान्य करून गोरक्षनाथ जगन्नाथपुरी येथे आला. एकीकडे कानिपनाथ गावोगावी उपदेश करीत चालला. त्याचे 700 शिष्य झाले. ते सर्व फिरत स्त्री राजाच्या जवळ जाऊन पोचले. स्त्री राज्यात पुरुष जिवंत राहत नाही हे त्यांना माहीत होते. त्यामुळे कोणी स्त्री राज्यात जाण्याचे धाडस काही शिष्यांनी मात्र कानिपाच्या चरणी श्रद्धा ठेवून होती. गुरुचे पाय मनापासून धरल्यावर जीवाचे भय कशासाठी? आपण तर तन मन धन गुरुच्या समर्पण केले आहे. असे शिष्य कानिपाच्या आदेशानुसार आचरण करू लागले. काही जण मात्र पळून जाण्याच्या विचारात होते. कानिपाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांना फेकले. त्यामुळे स्त्री राजाचा मार्ग मोकळा झाला. बाकीच्या दिशा भारून टाकल्या. पहिले कारण शिष्यांनी पळून जाऊ नये. दुसरे मारुतीचा बुबुकार तिथे पोचू नये. सर्व व्यवस्था करून कानिपाने सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, मला स्त्री राज्यात जायचे आहे. ही यात्रा फार कठीण आहे. तेथे मारुती बुबुकार करतो. त्यामुळे कोणताही पुरुष वाचत नाही. परंतु गुरु जालिंदराची माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मी सुरक्षित परत येईन. परंतु तुमचा विचार करा. ज्यांना गुरुचरणी विश्वास असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे. ज्यांना प्राणभय वाटत असेल त्यांनी खुशाल घरी जावे. कानिपाचे असे सांगताच 700 शिष्यापैकी फक्त 7 जण थांबले. बाकी सारे गुरुंनी घरी जाण्याची परवानगी दिली म्हणून आनंदाने परत निघाले. परंतु गावाच्या सीमेपर्यंत गेले असतील तोपर्यंत स्पर्शास्त्राने ते जमिनीला चिकटून बसले. कानिपाने बाकीच्या 7 शिष्यांना आदेश दिला की
ते सर्वजण ओनावे होऊन जमिनीला चिकटून बसले आहेत. त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा. त्याप्रमाणे सर्वांची फजिती झाली. ते रडू लागले, मुक्त करण्यासाठी विनंती करू लागले. तेव्हा तो म्हणाला, संकट आल्यावर पळ काढता, मग गुरु कशाला करता? जशी वृत्ती तसे पळ. सर्वांनी क्षमा याचना प्रार्थना केली. हे पाहून कानिपाने दया येऊन त्यांना मुक्त केले. सर्वजण श्रीराजाच्या सीमेवर मुक्काम ठेवला. मारुती भुभुकार करण्यासाठी रात्री श्रीराजात जात असताना स्पर्शास्त्राच्या वेढ्यात सापडला. त्यांनी अस्त्राचा प्रतिकार केला. सीमेवर नाथपंथीय लोक दिसल्यावर मारुतीला वाटले, ही नाथ मंडळी मच्छिंद्राला उपदेश करून त्यांचे मन वळवून घेऊन जातील. राणी दुःखी होईल. त्यांना घालवून देण्यासाठी मारुतीने विशाल रूप दाखवून घाबरवले. मोठे मोठे पर्वत कानिपाच्या अंगावर फेकले, परंतु कानिपाने कालिकास्त्र, आग्नेयास्त्र, वासवास्त्र, वायुअस्त्र फेकून मारुतीला जेरीस आणले. पण वायूने मध्यस्थी करून मारुती व कानिपान यांची मैत्री करून दिली. मग मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयासाने मच्छिंद्राला श्रीराजात पाठवले आहे. ही मंडळी उपदेश करून त्यांना घेऊन जातील म्हणून माझे त्यांच्याशी युद्ध झाले, परंतु कानिपाने तसे काही करणार नाही असे वचन मारुतीला दिले. मारुतीने सर्वांना श्रीराज्यात जाऊ दिले. कानिपा आपल्या शिष्यासह राज्यद्वारात गेला. सेवकांनी मच्छिंद्रनाथाला सांगितले, मच्छिंद्र दचकला. गोरक्षनाथ नाव बदलून आपल्याला नेण्यासाठी आला आहे. आता हे वैभव मैनाकिनीचा सहवास संपणार म्हणून दुःखी झाला, परंतु त्याने कानिपाची सर्व माहिती काढली. आपली भीतीव्यथा आहे असे वाटून त्याने कानिपाचे स्वागत केले व त्याला शिष्यासह महिनाभर ठेवून घेतले. ओम श्री गुरुदेव दत्त.